ओके. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बेसिक सेशन घेणार आहोत. तर सुरुवात आपण ट्रेडिंग व्ह्यू या ॲप पासून करू. मी माझे मोबाईलची स्क्रीन शेअर करतो. हे तर माझी स्क्रीन प्रॉपर दिसत असेल तुम्हाला. ओके ओके प्रशांत सर, तेही सांगू आपण. ट्रेडिंग व्ह्यू मोबाईलवर कसं वापरायचं, सुरुवात आपण मोबाईल पासून करू आणि त्यानंतर डेस्कटॉपवर म्हणजेच लॅपटॉप किंवा तुमचा घरचा जो पीसी असेल त्यावर कसं करायचं तेही सांगू. तर सुरुवात करतो. ट्रेडिंग व्ह्यू, सर्वप्रथम आपण ट्रेडिंग व्ह्यू डाउनलोड कुठून करायचं मोबाईलमध्ये, तर प्ले स्टोअर ऑन करायचं. प्ले स्टोअर ऑन केल्यानंतर सर्च मध्ये जाऊन ट्रेडिंग व्ह्यू सर्च करून घ्यायचं एकदा. ट्रेडिंग व्ह्यू, इथं जे 2 नंबरचं ऍप्लिकेशन दिसते बघा, ट्रेडिंग व्ह्यू ट्रॅक ऑल मार्केट्स असं म्हणून येतं, त्याला इन्स्टॉल म्हणायचं. इन्स्टॉल म्हटल्यानंतर ओपन म्हणायचं. ओके, जसंही तुम्ही ओपन करणार हा इंटरफेस तुम्हाला दिसणार, ज्यामध्ये सर्वात खाली वॉच लिस्ट, चार्ट, एक्सप्लोर, कम्युनिटी आणि मेनू हे ऑप्शन असतात, बरोबर. तर या सर्व इंटरफेस बद्दल एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगतो. सर्वप्रथम ट्रेडिंग व्ह्यू ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी साइन अप करून घ्यायचं आहे, म्हणजेच लॉग इन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसत असेल मेनूचा, हा बघा, इथे मेनूचा ऑप्शन दिसतोय. मेनूच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि वर बघा साइन इनचा ऑप्शन दिसतोय. साइन इन त्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं, हा इंटरफेस तुम्हाला दिसणार. गुगलवर क्लिक करायचंय. त्यानंतर गुगलवर जसंही क्लिक करणार, आपल्या मोबाईलमध्ये जितक्याही प्रकारचे ईमेल आय डी आहेत ते ईमेल आय डी शो होणार. तर त्यामध्ये तुम्हाला एक ईमेल आय डी चूज करायचा आहे आणि त्यावर क्लिक करून साइन इन करून घ्यायचं. साइन इनची प्रोसेस खूप सोपी आहे आणि त्यात इतकंच आहे. ओके, जसंही साइन इन होणार, इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वॉच लिस्ट दिसणार. जर स्टॉक्स आहे, इंडायसेस आहे, फ्युचर आहे, त्यानंतर फॉरेक्सच्या पेअर आहेत, क्रिप्टो आहेत, सर्व पेअर दिसणार. आता आपण करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार आहोत, तर त्याच पद्धतीने आपल्या वॉच लिस्टमध्येही आपण पेअर ठेवणार आहोत. मग या बाकीच्या पेअर काय करायच्या, तर या डिलीट करायच्या. डिलीट करायच्या 2 पद्धती आहेत. जिथं वर तुम्हाला SPX असं दिसत असेल आणि त्याच्या समोर त्याची आता जी करंट प्राइस आहे ती प्राइस दिसेल, बरोबर. 6,652 असं दिसतंय बघा तुम्हाला. तर त्याला राईट कडून लेफ्ट कडे स्वाईप करायचंय, इथून पकडायचं आणि स्वाईप करायचंय. स्वाईप जसंही करणार तुम्ही, डिलीटचं ऑप्शन दिसणार, बरोबर. अशी प्रत्येक पेअर तुम्ही डिलीट करू शकता. ओके, अजून एक ऑप्शन आहे डिलीट करण्याचा. जी पण पेअर आहे, समजा ही VIX-D, ही जी पेअर आहे तुम्हाला डिलीट करायची, त्यावर प्रेस करून ठेवायचं. प्रेस करून ठेवल्यानंतर सर्वात लास्टला रिमूव्ह हा ऑप्शन येतो, त्यावर क्लिक केलं, डिलीट, ती पेअर डिलीट होणार. ओके, त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे. समजा हे स्टॉक्स मध्ये 3 ऑप्शन आहेत, ऍपल, टेस्ला आणि नेटफ्लिक्स, हे 3 स्टॉक दिसत आहे. पण आपण करन्सी पेअर मध्ये करतो, त्यामुळे यामध्ये आपण तर अनालिसिस करणार नाहीये. मग हे डिलीट कसे करायचे, एकाच वेळेस 3. तर स्टॉक्स वर क्लिक करायचं, क्लिक करून ठेवायचं आणि रिमूव्ह वर क्लिक करायचं. जसे तुम्ही रिमूव्ह करणार ते पूर्ण निघून जाणार. ओके, असं एक 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 डिलीट केलं तरी चालतं. हे डिलीट करून घेऊ आपण. ओके,
ओके. आता वॉच लिस्ट मध्ये मग आपण आपल्या पेअर ऍड करायच्या. आपल्या पेअर म्हणजे कोणत्या? तर मोस्टली बरेचसे लोक गोल्ड मध्ये ट्रेडिंग करतात. गोल्डचा शॉर्ट फॉर्म आहे XAUUSD. बरोबर. तर वर बघा उजव्या कोपऱ्यामध्ये प्लसचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक केलं तर तुम्ही इथं सर्च करायचं XAUUSD. झालं. आता इथं बरेच XAUUSD म्हणजेच गोल्डचे बरेचसे ब्रोकर असतात. त्यापैकी तुम्हाला जो ब्रोकर सजेस्ट केलेला असेल तो ब्रोकर घ्यायचा. शक्यतो आपण ओंडा हा ब्रोकर वापरतो. तर ओंडाच्या बाजूला प्लसचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करायचं. हे आपल्या वॉच लिस्ट मध्ये ऍड झालं. ओके. तुम्हाला लगेच इथं वॉच लिस्ट बॅक केलं तर वॉच लिस्ट मध्ये गोल्ड दिसेल. बरोबर. त्यावर क्लिक केलं. इथे एक चौकोन दिसतोय बघा खाली उजव्या साईडला, त्यावर क्लिक केलं. लोड होत आहे. फर्स्ट टाइम ज्या वेळेस तुम्ही कोणतीही पेअर ऍड करणार त्यावेळेस लोड व्हायला थोडासा काही मायनर सेकंड टाइम घेतं. या चौकोनावर क्लिक केलं. हे तुमचा इंटरफेस आणि हे तुमची विंडो अशी दिसणार, तुम्हाला चार्ट असा दिसणार. ओके. आता या चार्ट बद्दल आपण माहिती घेऊयात. बरोबर. सगळ्यात खाली बघा वॉच लिस्ट, चार्ट, एक्सप्लोर, कम्युनिटी आणि मेन याचं सांगितलं. त्याच्या जस्ट वर तुम्हाला जी तुम्ही पेअर चूज केलेली आहे, जी पेअर तुम्ही ज्यावर क्लिक केलेलं आहे ती पेअरचं नाव दिसेल म्हणजेच गोल्ड. त्याच्या बाजूला टाइम फ्रेम दिसते. त्याच्या बाजूला एक पेन्सिलचं चिन्ह दिसतं. त्याच्या बाजूला दोन ऍरो दिसत आहे आणि तीन डॉटही दिसत आहे. त्याला परत थोडस राईट कडून लेफ्ट कडे जर स्वाईप केलं तर दोन ऍरो दिसत आहे. बरोबर. ते अंडूचे ऍरो आहेत, अंडू आणि रिडो. आणि एक फुल स्क्रीन करण्याचं आहे. बरोबर. तर आता यातलं एक एक आपण समजून घेऊ. XAUUSD सगळ्यात खाली जिथं लिहिलेलं आहे वॉच लिस्टच्या वर, त्याला तुम्ही स्वाईप करू शकता. तुमच्या वॉच लिस्ट मध्ये जितक्या पेअर असतील त्या तुम्ही खालून वर अशा इथेच तुम्ही चेंज करू शकता. किंवा वॉच लिस्ट वर क्लिक करून बिटकॉइन वर म्हणजे BTC USD इथं क्लिक करून आणि हा जो चौकोन आहे उजव्या कोपऱ्यामध्ये खाली, त्यावर जर क्लिक केलं त्या पद्धतीने तो ओपन होतो. बरोबर. आपण सध्या गोल्ड मध्ये बघू. ओके. जसं हा इंटरफेस दिसणार तुम्हाला VOL व्हॉल्यूम हे इंडिकेटर लागून येणार. ऑटोमॅटिकली ते लागून येतं. ते कुठं दिसणार मग आणि ते वापरायचं का? तर शक्यतो आपण बरेच लोक त्याचा वापर करतात. आपण वापर करत नाही. तुम्हाला वापरायचं तुम्हाला माहित असेल तर तुम्ही वापर करू शकता. तर ते डिलीट कसं करायचं? तर डाव्या कोपऱ्यात वर एक ड्रॉप डाऊन ॲरो दिसतोय, ब्लॅक ॲरो. ह्याच्यावर जर क्लिक केलं तर इथं VOL.टिक्स असं दिसतंय. VOL वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन चार ऑप्शन दिसतात. जो 3 नंबरचा ऑप्शन आहे एक डब्यासारखा, त्यावर क्लिक करायचं डिलीट. ते डिलीट होऊन जाणार. ओके. आता खाली तुम्हाला XAUUSD दिसलं वॉच लिस्टच्या वर. चार्ट, एक्सप्लोर, कम्युनिटी आणि मेनू हे जे खालचे ऑप्शन आहे त्याच्या जस्ट वर परत 1D असं लिहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय? ते टाइम फ्रेम आहे. त्यावर जर क्लिक केलं तर इथं सर्व प्रकारच्या टाइम फ्रेम तुम्हाला दिसणार. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट, 1 अवर, 2 अवर, 3 अवर, 4 अवर, 1 डे, 1 वीक, 1 मंथ असं तुम्हाला सर्व प्रकारच्या टाइम फ्रेम दिसणार. मग तुम्हाला ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करायचं असेल त्यावर क्लिक करायचं. समजा 5 मिनिट, 5 मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही लावली तर हा 5 मिनिटाचा चार्ट तुम्हाला दिसणार, इथं शो होणार. ओके. मग परत तुम्हाला टाइम फ्रेम चेंज करायची. परत इथं खाली 5 मिनिट दिसतोय बघा, 5M लिहिलेलं आहे. 5M म्हणजे 5 मिनिट. त्यावर परत क्लिक करायचं. समजा 15 मिनिटाची टाइम फ्रेम पाहिजे तर 15 मिनिटवर क्लिक करायचं. मग आता हे प्रत्येक वेळेस क्लिक करायचं का? तर नाही. मग त्यासाठी सोपं ऑप्शन काय? तर फेवरेट करून घ्यायचं. फेवरेट कसं करायचं आणि त्याचा फायदा काय ते सांगतो. 1 मिनिटवर क्लिक करायचं, प्रेस करून ठेवायचं आणि ऍड टू फेवरेट असं म्हणायचं. केलं. त्यानंतर 5 मिनिटवर क्लिक करून ठेवायचं, ऍड टू फेवरेट म्हणायचं, स्टारवर क्लिक करायचं. 15 मिनिटवर क्लिक केलं, ऍड टू फेवरेट हा जो स्टार दिसतोय स्टारवर क्लिक करायचं. त्यानंतर सपोज 30 मिनिट यूज करत असाल तर त्यालाही स्टार करून घ्यायचं. 1 अवर, 4 अवर, 1 डे, 1 वीक.
आता याचा फायदा काय? तर बॅक करायचं. आता याचा फायदा असा की जसं गोल्ड इथून आपण बघा, गोल्ड, बिटकॉइन हे आपण स्वाईप करून त्याला चेंज करू शकतो वॉचलिस्ट मध्ये न जाता. सेम त्याच पद्धतीने आपण टाइम फ्रेम इथं स्वाईप करून चेंज करू शकतो. बघा 5 मिनिट लावलेली आहे. 5 मिनिटवर मी क्लिक केलं, क्लिक न करता फक्त तिथं प्रेस करून ठेवलं आणि खाली वर केलं. तर बघा इथं दिसतंय तुम्हाला 15 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर. सपोज मला 1 आवर ठेवायचं, 1 आवर आलं तिथं सोडून द्यायचं आणि चार्ट रिसेट करायचं. हा, महत्वाची गोष्ट, चार्ट रिसेट कसा करायचा तेही बघा. चार्ट रिसेट इथं तुम्हाला डाव्या कोपऱ्यात, डाव्या साईडला पूर्ण प्राइस दिसते बघा, 4260. सगळ्यात वर उजव्या कोपऱ्यामध्ये, सॉरी, उजव्या कोपऱ्यात पूर्ण प्राइस बार दिसतोय तुम्हाला. वर बघा 4260 दिसतोय, खाली आलं तर 4240, तर सर्वात खाली 3900. तर हा प्राइस बार आहे. मग त्याला कमी जास्त कसं करायचं? तर प्राइस बारवर बोट ठेवायचा आणि खालून वर किंवा वरून खाली फक्त स्क्रोल करायचा. असं जर स्क्रोल केला तर बघा प्राइस चार्ट लहान मोठा होतो, बरोबर. बऱ्याच वेळा तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमला गेलात, समजा 1 वीकला गेला, तर असा चार्ट दिसतो. मग तो रिसेट कसा करायचा? तर प्राइस बारवर स्क्रोल करायचा, बोट ठेवायचा आणि असं खालीवर स्क्रोल करायचं, खाली किंवा वर बघून करून बघायचं. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही चार्ट रिसेट करू शकता, जसं पाहिजे तसं झूम, झूम आउट, झूम इन करू शकता. ओके. इथं 1 वीकची आहे म्हणून टाइम फ्रेम अशी झाली. 1 डे ची लावली तर बघा. आणि ह्या ज्या कॅन्डल्स आहे, ह्या झूम आउट, झूम इन कशा होतात? तर स्क्रीनवर दोन बोटं ठेवायची, स्क्रीनवर, आणि ते झूम आउट, झूम इन करायचे फक्त. ओके. राईट आणि लेफ्टला करायचे दोघही बोट एकाच वेळेस, त्यावेळेस ते झूम आउट, झूम इन होतं, बरोबर. त्यानंतर टाइम फ्रेमच्या बाजूला इथे हे जर चालू झालं तर बेस्ट होईल. टाइम फ्रेमच्या बाजूला इथे बघा, इथं पेन्सिलचं चिन्ह दिसतंय. इथं मी चौकोन केला खाली, बरोबर. तिथे चिन्ह दिसतंय, हे चिन्ह, बरोबर. हे चिन्ह दिसतंय, त्यावर जर क्लिक केलं तर त्यात टूल्स हे ऑप्शन आहेत. आता हे टूल्स खूप महत्वाचे आहे. इथे बघा, इथं मेजर करू शकता तुम्ही. मेजर म्हणजे काय? हे थोडस ऍडव्हान्स जाईल. त्यापेक्षा आपण जे टूल्स वापरतो त्या टूल्स बद्दल आपण माहिती घेऊ. ओके. बघा, फेवरेट टूल्स, ट्रेंड लाईन, गॅन अँड फिबोनाची, त्यानंतर पॅटर्न्स, फोरकास्टिंग अँड मेजरमेंट, जिओमॅट्रिक शेप्स, अॅनोटेशन अँड व्हिज्युअल्स. हे असे 5 ते 6, 6-7 ऑप्शन आहेत. त्यापैकी आपल्याला कोणकोणते महत्वाचे आहेत? तर ट्रेंड लाईन्स वर क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर ट्रेंड लाईन आपण वापरतो बऱ्याच वेळा. ट्रेंड लाईन वर क्लिक करून ठेवायचं ऍड टू फेवरेट. ओके. हॉरिझॉन्टल रे आहे खाली, त्यालाही ऍड टू फेवरेट करून ठेवायचं. त्यानंतर व्हर्टिकल लाईन बऱ्याच वेळा यूज केली जाते, त्यालाही तुम्ही ऍड टू फेवरेट करून ठेवायचं. ओके. पुढे गॅन अँड फिबोनाकी. आता यामध्ये तुम्ही जर फिब रिट्रेसमेंट वापरत असाल, त्यालाही तुम्ही ऍड टू फेवरेट करून ठेवलं प्रेस करून तरी चालेल. पॅटर्न्स मध्ये कोणी काही यूज करत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आहे, हेड अँड शोल्डर आहे, ट्रायंगल पॅटर्न्स आहे, असं जर तुम्ही यूज करत असाल तर ते तुम्ही इथं फेवरेट करू शकता. ओके. फॉरकास्टिंग अँड मेजरमेंट, यात तुम्ही रिस्क रिवॉर्ड जो आपण लावतो, तो रिस्क रिवॉर्ड तुम्ही लावू शकता लॉंग पोझिशन साठी, यालाही आपण फेवरेट करून घेऊ. ओके. त्यानंतर डेट रेंज आहे, याचाही कसा यूज होतो आपण तेही सांगतो मी तुम्हाला. जिओमॅट्रिक शेप मध्ये रेक्टँगल, ठीक आहे. एरो मेकर वगैरे जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही ते घेऊ शकता. पाथ आहे, त्यानंतर सर्कल आहे, हे फेवरेट करतोय मी. ओके. फेवरेटचा फायदा मी तुम्हाला सांगितलाय. ठीक आहे. अनोटेशन मध्ये जसं हे टेक्स्ट झालं, व्हिज्युअल्स मध्ये काही नाही, इमोजी वगैरे तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही ते चार्ट मध्ये वापरू शकता, पण सुरुवातीला ते न वापरलेलं बरं. आता बघा, चार्ट वर आपण आलो, बॅक केलं तर बघा तुम्हाला
डाव्या कोपऱ्यात इथं साईडला हे टूल्स दिसत असतील ज्यांना आपण फेवरेट केलं. आता हे प्रत्येक वेळेस शोधण्यासाठी तुम्हाला ह्या पेन्सिलवर क्लिक करायचं. मग तो सपोज तुम्हाला हे काय म्हणतात ट्रेन लाईन बघायची, मग ते शोधत बसायचं इथं कुठेतरी. ट्रेन लाईन वर आलं, मग इथं ट्रेन लाईन वर क्लिक करा आणि मग चार्ट मध्ये जा. ह्याची गरज पडणार नाही. आता ते तुम्हाला तुम्ही फेवरेट केल्यामुळे तुम्हाला चार्ट वरच ते शो होणार. सपोज आता तुम्हाला इथे कुठेतरी रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे, तर रेक्टँगल वर क्लिक करायचं आणि त्याला प्लेस करून घ्यायचं. सपोज या कॅन्डलच्या हायला आणि लोला इथं आणायचा आणि असं क्लिक करायचं. तर हा मार्क करायचा. याला तुम्ही हे जे जवळपास 8 पॉइंट दिसत आहे रेक्टँगलला, ज्याच्यावर कोणत्याही पॉइंटला तुम्ही क्लिक करून त्याला मागे पुढे वर खाली त्याचा शेप वाढवू शकता, कमी करू शकता. ओके. तो कसा, त्यावर क्लिक करायचं, कोणत्याही एका कोपऱ्याला पकडायचं आणि त्याला खाली वर लहान मोठं तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने शो करायचा असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला झोन मार्क करायचा असेल तसा. त्यानंतर याचा कलरही तुम्ही चेंज करू शकता. सपोज हा बायचा झोन आहे, तर बायच्या झोनला आपण शक्यतो कलर वेगळा वापरू शकतो. तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला जो कलर द्यायचा तुम्ही तो वापरू शकता. त्यानंतर इथं सेटिंग वर जर क्लिक केलं, या 3 डॉट दिसतंय इथं, 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर सेटिंग मध्ये गेलं तर तुम्ही इथे टेक्स्ट पण टाकू शकता. समजा बाय झोन, तर त्याच्यामध्ये नाव पण येणार. त्याला डिलीट करायचं असेल तर त्यावर क्लिक केलं तर वर बघा इथं एक पट्टी येते, बरोबर. इथं एक डिलीटचं ऑप्शन आहे, एक डब्बा दिसतोय, त्यावर जर क्लिक केलं तर तो डिलीटही होतो. ओके. सपोज तुम्हाला रिस्क रिवॉर्ड लावायचा आहे, तुमची एंट्री इथं आहे, बायची एंट्री आहे समजा, रिस्क रिवॉर्ड लावायचा आहे. इथं क्लिक केलं आणि हा तुमचा इथे एस-एल असेल आणि हे टार्गेट असेल, सॉरी, आणि हा एस-एल असेल, तर याला रिस्क रिवॉर्ड म्हणतो. तुम्ही तोही लावू शकता. त्याचा कलरही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो कलर आवडत असेल तसा ठेवू शकता. किंवा ही सेलची एंट्री तुम्हाला दाखवायची असेल, हा तुमचा एस-एल, हे तुमचं टार्गेट, तर हे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर समजा हा झोन मार्क केलेला आहे, या ह्या झोनचा 50% काढायचा आहे. तर बघा इथं जे टूल्स आपण स्टार केलेले आहेत, रेक्टँगलच्या जस्ट वर एक ॲरो दिसतोय, त्याला डेट रेंज म्हणतात. या झोनचा 50% काढायच्या दोन पद्धती आहे. समजा याच्यावर क्लिक जर केलं आणि इथं सेटिंग मध्ये आलं, इथं 3 डॉट दिसतंय बघा डिलीटच्या बाजूला, 3 डॉट वर क्लिक केलं, सेटिंग मध्ये आलात, स्टाईल मध्ये आलात, तर मिडल लाईन, त्याचा कलर आपण शक्यतो ब्लॅक करू. ओके. तर मिडल लाईन ऑटोमॅटिक आलीच आहे. पण ह्या झोनचा समजा तुम्हाला 50% रेंज काढायची असेल तर तुम्ही डेट रेंज हे एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक केलं आणि खालच्या बाजूला आणलं तर हा 50% रेशो निघतो. जर काढायचं असेल तर पाहत आहे, समजा तुम्हाला, याला डिलीट करतो. समजा तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करायचं आहे किंवा ट्रेंड मार्क करायचा आहे, पाथवर क्लिक केलं तर तुम्ही या पद्धतीने क्लिक करायचं आणि जिकडे घेऊन जायचं तिकडे घेऊन जाऊ शकता. ओके. या पद्धतीने तुम्ही पाथ यूज करू शकता. ही व्हर्टिकल लाईन आहे, समजा ही व्हर्टिकल लाईन इथे तुम्हाला प्लेस करायची आहे, तर ही व्हर्टिकल लाईन, हिचा कलरही तुम्ही चेंज करू शकता. त्यावर क्लिक करायचं, या पेन्सिल सारखं जे चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक करायचं आणि समजा तुम्हाला रेड करायची तर तुम्ही रेडही करू शकता, तिला डिलीटही करू शकता. त्यानंतर हॉरिझॉन्टल रे आहे, त्यावर क्लिक केलं, तुम्हाला हॉरिझॉन्टल रे सपोज इथं ठेवायचा आहे तर तो तुम्ही इथेही ठेवू शकता. त्याची थिकनेस कमी जास्त करू शकता. त्याचाही कलर तुम्ही चेंज करू शकता. थिकनेस हे 2px लिहिलंय, त्यावर क्लिक केलं, 1px केलं तर बारीक होणार. त्याचा कलर पेन्सिलवर क्लिक केलं, समजा रेड पाहिजे तर रेड करू शकता. या पद्धतीने तुम्ही टूल्स वापरू शकता. ओके. त्यानंतर
हे का गायब होत आहे? त्यानंतर इथं बघा, हे जे आहे यावर जर तुम्ही क्लिक केलंच तर याला म्हणता पेपर ट्रेडिंग. ही कोणत्याही ब्रोकरशी कनेक्ट करून पेपर ट्रेडिंग करू शकता. यात तुम्ही, म्हणजे माझं पर्सनली मत असेल की यात डोकं न घातलेलंच परवडेल. छान आहे ते, पण आता बेसिक बघतोय आपण तर मग त्यात न गेलेलंच परवडेल आता सध्या. त्यानंतर इथे 3 डॉट दिसत आहे बघा, सगळ्यात खाली इथं 3 डॉट दिसत आहे. 3 डॉट वर क्लिक केलं तर इथे खूप सारे ऑप्शन आहेत. ठीक आहे, हा एक ऑप्शन आहे इंडिकेटर. त्यानंतर अलर्टचा एक ऑप्शन आहे, चार्ट टाईप, हे ऑप्शन आहेत. त्यानंतर थोडस वर जर केलं तर हा एक शेअरचा ऑप्शन आहे, शेअर. ओके, तर आता हे एक एक ऑप्शन बघूयात आपण. इंडिकेटरवर क्लिक केलं तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर तुम्ही बघू शकता. जसं आपलं उन्नती ट्रेडिंग क्लासचं आपण एक इंडिकेटर लॉन्च केलेलं आहे. ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं, तुम्हाला योगेश सरांचा नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ते ऍक्सेस करण्यासाठी इन्व्हाइट ओनली मध्ये जाऊन इन्व्हाइट ओनलीवर जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला उन्नती ट्रेड वन नाव दिसेल, त्यावर क्लिक करायचं. ते तुमच्या चार्टला लागून जाणार. असे तुम्ही परचेस केलेले इंडिकेटर तुम्ही लावू शकता. बरोबर, त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर आहेत. टेक्निकल्स वर क्लिक केलं तर हे खूप सारे इंडिकेटर आहेत. ठीक आहे, इथं तुम्ही तुमच्या पद्धतीने इंडिकेटर लावू लावू शकता. त्यानंतर फंडामेंटल म्हणून इंडिकेटर आहेत, ते पण तुम्ही लावू शकता. ओके, त्यानंतर अलर्ट. आपण ज्या वेळेस सुरुवातीला इंडिकेटर, सॉरी, ट्रेडिंग व्यू ओपन करतो, त्यात लॉग इन करतो सुरुवातीला, तर त्यावेळेस आपल्याला एका वेळेस तुम्ही 2 किंवा 3 अलर्ट लावू शकता. आता अलर्ट काय असतं, अलर्ट काय असतं ते तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला वाटतंय की मार्केट आता अप ट्रेंड आहे, तर मी बाईंगलाच बसणार, बरोबर. पण बाईंगला बसताना जनरली आपण इथं कुठं वर न बसता मार्केट जेव्हा थोडस रिट्रेस होतं किंवा खाली खाली येतं किंवा आपण बाईंग झोन ड्रॉ केलेला असतो. सपोज हा माझा बाईंग झोन आहे, हा माझा बाईंग झोन आहे. एक्झाम्पल देतोय हा, कोणी लगेच एंट्री नका घेऊ. तर हा माझा बाईंग झोन आहे, आणि ज्या वेळेस हा बाय झोन टॅप होईल त्यावेळेस मला एक अलर्ट आला पाहिजे. तर तो अलर्ट कसा लावायचा, तर चार्टवर कुठेही प्रेस करून ठेवायचं. हे बघा, इथं प्लसचं चिन्ह दिसतंय तुम्हाला, हे प्लसचं चिन्ह दिसतंय ना, याला फक्त खालीवर करायचं. हा, याला क्रॉस हेअर म्हणतात. सपोज इथं मार्केट आलं, म्हणजे 4,077.267, जेव्हा इथं मार्केट येणार त्यावेळेस माझ्या मोबाईलला अलर्ट वाजला पाहिजे किंवा ट्रेडिंग व्ह्यूने मला अलर्ट दिला पाहिजे की मार्केट इथे आलेलं आहे किंवा ही प्राइस क्रॉस केलेली आहे. तर काय करायचं, अशा वेळी इथं प्लसचं चिन्ह आहे बघा, त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं फक्त, आणि ऍड अलर्ट ऑन XAUUSD, म्हणजे गोल्डवर, गोल्डचा चार्ट आहे आणि ही प्राइस आहे, तर ह्या प्राइसला तुम्हाला अलर्ट ऍड करायचा आहे, असं तो मेसेज देतो, इंडिकेट देतो. पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं. जसंही तुम्ही क्लिक करणार तिथं अलर्ट लागून जाणार. तो कसं समजणार बघा, हा क्रॉस हेअर थोडासा बाजूला करून घ्यायचा. इथे एक ब्लॅक एरो शो होतोय बघा, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा ब्लॅक एरो शो होतोय, तर तो अलर्टचा आहे. आणि तो अलर्ट तुम्हाला कुठे दिसणार तेही सांगतो. तो अलर्ट तुम्हाला दिसणार ज्यावेळेस हे 3 डॉटवर क्लिक करणार, अलर्ट वर क्लिक करणार, तर तो इथं लिस्ट वर क्लिक करायचं बघा. इथं ज्यावेळेस 4,077.267 ही प्राइस ज्यावेळेस क्रॉस होणार त्यावेळेस तुम्हाला अलर्ट येणार, बरोबर.
हा आहे अलर्टचा फायदा. पण तुम्ही फ्रीच्या व्हर्जनला 2 किंवा 3च अलर्ट लावू शकता, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आहे चार्ट टाईप, हा ऑप्शन चार्ट टाईप. ओके. त्यावर क्लिक जर केलं तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट येतात. बार्स, त्यानंतर कॅन्डल्स, हायकॅनेशी कॅन्डल्स, भरपूर काही प्रकार येतात. शक्यतो कॅन्डल्सवर तुम्हाला बाय डिफॉल्ट कॅन्डल्सच दिसतात, बरोबर. पण एकदा चेक करून घ्यायचं आणि कॅन्डल्सवरच क्लिक आहे की नाही ते बघून घ्यायचं, नॉर्मल कॅन्डलच यूज करायच्या. ओके. त्यानंतर अजून त्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेअरचा एक ऑप्शन येतो. ऑप्शन आहे हा बघा, हा शेअरचा ऑप्शन आहे. आता त्याचा त्याचा फायदा काय? तर त्याचा फायदा असा आहे, शेअरवर क्लिक केलं, सेव्ह चार्ट किंवा शेअर चार्ट म्हटलं, शेअर चार्ट इमेज शेअर म्हटलं, तर ती तुम्ही कुठेही शेअर करू शकता. व्हॉट्सअपला समजा तुम्ही हा झोन ड्रॉ केलेला आहे, नवीन नवीन बऱ्याच वेळा काही लोकांना अनालिसिस बरोबर आहे की चुकीचं आहे त्याचा अंदाज येत नाही. मग तुम्ही जिथे क्लास केलाय, समजा तुम्ही उन्नती ट्रेडिंग क्लासेसकडे क्लास केलेला आहे, तुम्हाला कुणाचा नंबर दिलेला असेल की हे बरोबर आहे की नाही, हे बरोबर आहे की चुकीचं आहे हे बघण्यासाठी, तर मग अशा वेळेस तुम्ही चार्ट इथून शेअर करू शकता, स्क्रीनशॉटही काढू शकता. पण चार्ट जर असा शेअर या पद्धतीने शेअर केला तर चांगल्या प्रकारे तो शेअर होतो. हे जे ड्रॉइंग किंवा टूल्स आपण फेवरेट करून ठेवलेले आहेत डाव्या कोपऱ्याला, ते येत नाहीत. चार्ट क्लीन नीट नेटका येतो, बरोबर. हे झालं. त्यानंतर इथं हे एखादी, सपोज हा मी रेक्टँगल इथं काढलेला आहे, चुकून काहीतरी केलेलं आहे, तर हे तुम्ही अंडू करू शकता. म्हणजे ते जी क्रिया तुम्ही केलेली आहे ती अंडू होऊन दे. अंडू प्रत्येकाला माहितीच असेल, हे अंडू होऊन जाते. ओके. आता आपण वॉच लिस्ट बघितली, बघा. आपण सॉरी, आपण जवळपास हा पूर्ण ऑप्शन बघितला. हे म्हणजे 2 ऑप्शन बघितले यातले. सगळ्यात खाली तुम्हाला दिसत असेल, मी रेड बॉक्स बनवला आहे. तर आपण हे 2 ऑप्शन बघितले, वॉच लिस्ट, चार्ट. एक्सप्लोर आणि कम्युनिटी, नवीन ट्रेडिंग व्ह्यू वापरकर्त्यांनी शक्यतो त्यावर क्लिक करायचं नाही, ते बघायचंय नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे मेनूचा ऑप्शन. मेनूच्या ऑप्शनचा फायदा मी तुम्हाला सांगितला की फक्त आपल्याला साइन आउट आणि साइन इन करण्यासाठी आहे, बरोबर. त्यानंतर चार्टवर टूल्स कसे वापरायचे तेही मी सांगितलं. चार्ट कसा वापरायचा, डिलीट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता बरेच लोक पीसी किंवा लॅपटॉप वापरतात, तर त्यावर कसं करायचं ते सांगतो मी आता. आता लॅपटॉपची स्क्रीन शेअर करतो मी. ओके. लॅपटॉपची स्क्रीन दिसते का एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. सुरुवातीला जे आपण स्क्रीन बघितली ती मोबाईलची होती सर, प्रशांत सर, सॉरी बालाजी सर. ओके. आवाजही क्लिअर आहे माझा? रिप्लाय देत चला, म्हणजे मी काहीतरी सांगतोय आणि कोणीतरी ऐकतंय हे पण मला कळतं. ओके. स्क्रीन दिसत आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की लॅपटॉपवर किंवा घरच्या पीसीवर ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप कसं आणायचं, काय करायचं. तर सोपी आयडिया आहे.
जास्त काही विज्ञान नाहीये, त्या सायन्स नाहीये. सोपी आयडिया असते. प्रत्येकाच्या लॅपटॉपवर आणि पीसीवर गुगल क्रोम नावाचं एक हे असतं. बघा इथं आहे गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स. जे ब्राउझर आहे, कोणत्याही ब्राउझर मधून तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू वापरू शकता, यूज करू शकता. जसं गुगल क्रोम ओपन केलं, ठीक आहे, तुमचा जो मेल आहे किंवा जो आयडी आहे त्यावरून तुम्ही ओपन करू शकता. गुगल क्रोमची विंडो आली, तिथं तुम्ही सर्च बार मध्ये ट्रेडिंग व्ह्यू सर्च करायचं. ट्रेडिंग व्ह्यू सर्च केलं, पहिली जी लिंक येते त्यावर क्लिक करायचं. सर्च बार मध्ये ज्यावेळेस येणार, प्रॉडक्ट वर क्लिक करायचं. बघा इथं प्रॉडक्टचं ऑप्शन दिसतोय, प्रॉडक्ट वर क्लिक करायचं. ओके. जस्ट सेकंड. गुगल क्रोम. ट्रेडिंग व्ह्यू सर्च करायचं आणि पहिली जी लिंक आहे, ट्रेडिंग व्ह्यू ट्रॅक ऑल मार्केट इंडिया, त्यावर क्लिक करायचं. इथं इंटरफेस असा दिसतो, बऱ्याच वेळा काही वेगळं पण असतं. आता त्यांचा म्हणजे काय म्हणतात, ब्लॅक फ्रायडे, हे नाताळ वगैरे ख्रिश्चन लोकांचं जे येत आहे त्यात ऑफर देतात ते. तुम्ही याचं पेड व्हर्जन पण घेऊ शकता, पण पेड व्हर्जनची गरज नाही पडत, तर आपण ते घेत नाही. प्रॉडक्ट वर क्लिक करायचं आणि सुपर चार्टचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. ओके. हा आहे तुमचा ट्रेडिंग व्ह्यूचा इंटरफेस. आता यामध्ये काय करायचं, तर सर्वात आधी साइन इन करून घ्यायचं. साइन इन कुठून करायचं, तर डाव्या कोपऱ्यामध्ये इथं 3 लाईन दिसत असतील तुम्हाला. नोटेशन चालू करतो. हे बघा इथं 3 लाईन दिसत आहेत तुम्हाला वर. ह्या 3 लाईनवर क्लिक करायचं आणि सर्वात खाली साइन इनचा एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. कंटिन्यू विथ गुगल म्हणायचं. तुमचा ईमेल आयडी तिथं ऑटोमॅटिक येणार, त्यावर क्लिक करायचं. हे फर्स्ट टाइम हे विचारणार तुम्हाला. ओके. प्रोफाईल साठी विचारणार, कंटिन्यू म्हणायचं. अकाउंट नॉट फाउंड, वॉन्ट टू क्रिएट न्यू वन. नवीन आहे त्यामुळे. एरर येतोय. बराच वेळा आपण जेव्हा चार्ट ओपन करतो त्यावेळेस ते डायरेक्ट आपल्या ईमेल आयडी वर जे नाव असेल ना, ते कंटिन्यू ऍज असं म्हणून विचारतं. आत्ता का विचारत नाही माहित नाही. साइन इन ऑप्शन. ओके. साइन इन झालेलं आहे बघा इथं. डाव्या कोपऱ्यात वर यू दिसतोय बघा, उन्नती क्लास डेमो म्हणून. डेमो साठी तो ईमेल आयडी बनवलेला आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल, हे गॉट इट म्हणायचं. इथं स्क्रीनवर जे दिसतंय गॉट इट म्हणायचं. ठीक आहे. यू वर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा इथं आयडी दिसतो, ट्रेडिंग व्ह्यू आयडी म्हणता याला. एक्सप्लोर अवर प्लॅन जर म्हटलं तर इथं तुम्हाला त्यांचा प्लॅन दिसतील, की तुम्ही कसं 1 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी कसं घेऊ शकता, त्यात ऑफर आहे का, हे सगळं काही तुम्ही तिथं बघू शकता. ओके. आयडी कसं बघायचं तेही सांगितलं. सेम त्याचा इंटरफेस मोबाईल सारखाच आहे, खूप हार्ड असं काही नाही. बघताना खूप जास्त हार्ड दिसतं, पण ते सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. तर बघा इथं यूच्या बाजूला इथं निफ्टी हे नाव दिसतंय. जो चार्ट तुम्ही ओपन केलेला आहे तो तुम्हाला दिसतो, वॉच लिस्ट म्हणता याला. वॉच लिस्ट ऍक्च्युली उजव्या बाजूला आहे.
बघा इथं हे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, हे सगळे रिलायन्स वगैरे, ऍक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, हे जे ऑप्शन दिसत आहे याला तुम्ही वॉच लिस्ट आपण म्हणतो, यालाही तुम्ही इथून डिलीट करू शकता. बघा इथं डिलीटचा ऑप्शन येतो. ज्या काय म्हणतात, ज्याही पेअरवर तुम्ही क्लिक करणार तिथं डिलीटचा ऑप्शन येतो. इथून तुम्ही पटपट 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 हे डिलीट करू शकता. ओके. आणि त्यानंतर इथं प्लसचं चिन्ह आहे बघा, वर ऍड सिम्बॉल म्हणताय, प्लसचं चिन्ह आहे. आपण कोणतं वापरतो, तर गोल्ड. इथं 2 नंबर दिसते, तरी आपण सर्च करून घ्यायचं XAUUSD. आणि जसं मगाशी सांगितलं, आपण ओंडा हा ब्रोकर वापरतो. ऍड टू वॉच लिस्ट, इथं प्लसवर क्लिक करायचं. जसंही तुम्ही क्लिक करणार, इथं बघा वॉच लिस्ट मध्ये इथं गोल्ड दिसतोय. परत प्लसवर क्लिक केलं. बिटकॉइन वापरता बरेच लोक, BTC, USD. सपोज क्रिप्टोचा घेतला, त्यानंतर युरो USD, युरो USD. हा बघा ओंडाचा ब्रोकर आहे युरो USD, त्याच्यासमोर ओंडा लिहिलेला आहे, इथं प्लसचं चिन्ह आहे, ऍड टू वॉच लिस्ट. ओके. त्यानंतर GBP USD, त्यावर क्लिक केलं. बघा ओंडा इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर GBP JPY, होंडाच्या समोर क्लिक केलं. हे बघा असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पेअर आहेत, करन्सी पेअर, त्यानंतर स्टॉक्स, फ्युचर, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पेअर इथं ऍड करू शकता. आता गोल्डवर इथं इथं क्लिक जर केलं तर त्याचा चार्ट ओपन होईल. बरोबर. इथं बघा इथं डी दिसतोय. जस्ट अ सेकंड. एकच मिनिट मित्रांनो. ओके. हे बघा आता पूर्णपणे तिथं जाऊ नाही शकत ऍरो. इथे तुम्हाला डी दिसतोय बघा, हा जो डी दिसतोय इथे, म्हणजे ती 1 डे ची टाइम फ्रेम आहे. ओके. ह्याला मी डिलीट करतो. याच्यावर क्लिक केलं तर इथं पूर्ण टाइम फ्रेम दिसते तुम्हाला, 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, सेकंदाच्याही दिसतात. तर आपण शक्यतो 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर, 4 आवर, 1 डे अँड 1 वीक यांना स्टार करून घेतलं. स्टार का केलं? जसं मोबाईलमध्ये एक साईडला तुम्हाला टूल्स दिसत होते, तसं टाइम फ्रेमही इथे दिसते बघा तुम्हाला. हे बघा, ही पूर्ण टाइम फ्रेम आहे इथं वर. ही पूर्ण टाइम फ्रेम आहे. 1 मिनिट वर क्लिक केलं तर 1 मिनिटचा चार्ट लावणार. 5 मिनिट वर क्लिक केलं तर 5 मिनिटाचा चार्ट लागणार. 15 मिनिट वर क्लिक केलं तर 15 मिनिटाचा चार्ट लागणार. ओके. तर या पद्धतीने चार्ट लागतो टाइम फ्रेम नुसार. ओके. इथं क्लिक केलं तर हे नॉर्मल कॅन्डल्स आहे, कॅन्डल्सचे प्रकार आहेत, तुम्ही कोणतेही तुम्हाला तुमच्या पद्धतीने लावू शकता. पण शक्यतो भरपूर प्रमाणात कॅन्डल्स ह्या नॉर्मल कॅन्डल्सच यूज केल्या जातात. ओके. इथं हा बघा, हे इथं इंडिकेटर नाव दिसतंय, याच्यावर जर क्लिक केलं
तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर इथं लावू शकता. इथं इन्व्हाइट ओनली एक ऑप्शन आहे. इन्व्हाइट ओनली मध्ये तुम्ही जे इंडिकेटर परचेस केलेलं आहे तर ते इंडिकेटर इथं तुम्हाला दिसतं. ओके. त्यानंतर अलर्ट सेम मोबाईल सारखंच आहे. अलर्ट जर तुम्हाला लावायचं समजा इथे प्राइस आहे बघा, इथं तुम्हाला हा ॲरो दिसतोय, बस जस्ट त्याच्या खाली बघा इथं प्लसचं चिन्ह आहे. समजा मार्केट जर इथं परत एकदा खाली जर आलं, त्या प्लसवर क्लिक केलं, ऍड अलर्ट ऑन XAUUSD आणि इथं प्राइस दाखवतोय बघा. या प्राइसला ज्यावेळेस मार्केट येईल, म्हणजे इथं बघा अलर्ट लागलाय, तर या प्राइसला जेव्हा मार्केट परत एकदा इथं खाली जेव्हा इथं येईल मार्केट, त्यावेळेस अलर्ट वाजेल. बरोबर, त्याला डिलीटही करू शकता तुम्ही इथून बघा, इथं डिलीट करू शकता, डिलीट. आणि हे जे खाली अजून कॅन्डल दिसतंय बघा तुम्हाला, ह्या थोड्या फेंट कलर मध्ये, हे कॅन्डल नसून हे इंडिकेटर आहे व्हॉल्यूमचं. जे मी तुम्हाला बोललो की नवीन ज्यावेळेस तुम्ही साइन इन करणार त्यावेळेस तुम्हाला ते ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट लागून येतं. तर ते डिलीट कसं करायचं, हे बघा इथं VOL लिहिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं आणि इथं हा डिलीटचा ऑप्शन आहे, डिलीट करायचं. झालं, ते डिलीट. ओके. त्यानंतर याला प्राइस बार म्हणतात. हा जो आहे हा पूर्ण प्राइस बार आहे. माझा कर्सर तुम्हाला खालीवर होताना दिसत असेल, कर्सर तिथं ठेवायचा आणि माऊस वरचा जो स्क्रोल बार आहे त्याने तुम्हाला स्क्रोल करायचा आहे. इथं झूम इन झूम आउट होतं, प्राइस कमी जास्त होते, चार्ट लहान मोठा होतो, पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर इथं कुठेतरी कुठेही ह्या ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही कर्सर ठेवून तुम्ही चार्ट झूम आउट झूम इन करू शकता. माऊसचा स्क्रोल बार जो आहे गोल बटन, त्याला फिरवून तुम्ही झूम आउट झूम इन करू शकता. ओके. त्यानंतर हा आहे टूल बार. ॲरो दिसतोय, हा पूर्ण टूल बार आहे. या टूल बारला सुद्धा तुम्ही फेवरेट करून ठेवू शकता. आता ते फेवरेट करण्याचे फायदे काय आहे तुम्हाला ते सांगतो. ते ऑलरेडी सांगितलं आहे. ट्रेंड लाईन हे बघा, इथं स्टार दिसतोय, ऍड टू फेवरेट. त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन, ऍड टू फेवरेट, हॉरिझॉन्टल रे, ऍड टू फेवरेट, व्हर्टिकल, हे ऍड टू फेवरेट केलं. त्यानंतर बघा दुसरा दुसरा एक साईडला क्लिक केलं, दुसरा एक ऑप्शन आहे इथं फिब रिट्रेसमेंट, ते पाहिजे असेल तर तेही घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या खाली ऑप्शन आहे पॅटर्न्स, वेगवेगळे पॅटर्न्स. पॅटर्न्स प्रमाणे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, अनालिसिस करत असाल, तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स दिलेले आहेत, ते ऑटोमॅटिक तिथं दिसतील तुम्हाला, तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर इथं फॉरकास्टिंग मध्ये तुम्हाला लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, त्यानंतर इथं डेट रेंज, जे आपण मोबाईल मध्ये केलं तेच त्यांनाच फेवरेट केलेलं आहे. बरोबर. त्यानंतर जिओमॅट्रिक मध्ये तुम्हाला ब्रश वापरायचा, ब्रश ठेवू शकता, हायलायटर, ॲरो मेकर. त्यानंतर रेक्टँगल खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी, पाथ, सर्कल, या वेगवेगळ्या प्रकारचे इथे इमोजीज आहे, ते तुम्ही वापरू शकता. हे मेजर साठी आहे. इथं हे झूमवर जर क्लिक केलं तुम्ही, इथं बघा इथं दिसतंय ना, हा बघा हा जो प्लसचं चिन्ह आहे, झूम जर केलं आणि एखादा एरिया तुम्हाला झूम करून बघायचा आहे, तर तो झूम होऊन जातो. ओके. झूम आउट करायचं असेल, एखाद्या एरियाला झूम आउट करायचं असेल तर झूम आउट करू शकता. हे मॅग्नेट आहे, मॅग्नेटचाही फायदा आहे, पण सध्या ते यूज नका करू. ज्या ड्रॉइंग तुम्ही ठेवलेल्या आहेत आता, जसं हा आरो दिसतोय, याला काही वेळापुरतं तुम्हाला हाईड करायचंय, तर इथून हाईड करू शकता. परत अनहाईड करायचंय, अनहाईड पण होतो. डिलीटचा एक ऑप्शन आहे, इथून सर्व ड्रॉइंग तुम्ही एकाच वेळेस डिलीट करू शकता. ड्रॉइंग रिमूव्ह इंडिकेटर, इंडिकेटर लागलेलं असेल तर इंडिकेटर वेगळ्या, म्हणजे फक्त आणि फक्त इंडिकेटर जर डिलीट करायचे असेल तर रिमूव्ह इंडिकेटर. आता झिरो आहे का, तर तिथे एकही इंडिकेटर नाही, एकच ड्रॉइंग आता दिसते, हा ॲरो. रिमूव्ह वन ड्रॉइंग, त्यावर क्लिक केलं तर ती डिलीट होऊन जाणार. आणि रिमूव्ह ड्रॉइंग्स अँड इंडिकेटर एका सोबत तुम्हाला
जर हे करायचं असेल, इंडिकेटर आणि ड्रॉइंग डिलीट करायचे असेल तर तेही करू शकता, बरोबर. आता ह्या हा जो टूल बार होता, हा जो पूर्ण टूल बार होता बघा, इथं तुम्हाला दिसतोय ह्या साईडला, हा जो पूर्ण टूल बार होता तो आपण त्याला फेवरेट करून घेतला. आता फेवरेट केल्यानंतर बघा तुम्हाला इथे तो दिसत असेल एरो कुठे, हा बघा, हा टूल बार आहे, बरोबर. हा फेवरेट केलेला टूल बार आहे. आता प्रत्येक वेळेस सपोज तुम्हाला हॉरिझॉन्टल रे पाहिजे असेल तर तुम्हाला इथे शोधायची गरज नाही, उजव्या बाजूला जे टूल बार आहे त्यात शोधायची गरज नाही, तो ऑलरेडी इथे लागलेला आहे. याला तुम्ही मूव्ह सुद्धा करू शकता. हा जो टूल बार पूर्ण लागलेला आहे याला तुम्ही मूव्ह करू शकता. कोणता, हा बघा, हा इथं दिसतोय. याला मूव्ह कसं करायचं, इथे बघा ॲरोचं तोंड दिसतंय तुम्हाला, ब्ल्यू ॲरोचं, इथे 6 डॉट दिसत असतील तुम्हाला, हे 6 डॉट, यावर जर क्लिक केलं आणि प्रेस करून ठेवलं, माऊसने प्रेस करून ठेवलं तर तुम्ही पाहिजे तिथं त्याला ठेवू शकता. सपोज मला इथे ठेवायचंय, इथे ठेवलं, ओके, हे आहे. त्यानंतर हा आहे प्राइस बार, हा तुम्हाला मी ऑलरेडी दाखवला, हा पूर्ण प्राइस बार आहे, ओके. त्यानंतर ही वॉच लिस्ट आहे, तर तिथपर्यंत ॲरो जातो का, इंडिकेट होतंय ना, बरोबर तुम्हाला दिसतंय ना, चॅट बॉक्स मध्ये काही सांगा, दिसतंय ना, ओके ओके, ठीक आहे. ही आहे वॉच लिस्ट, ही पूर्ण. या वॉच लिस्टला तुम्ही हाईड पण करू शकता. हाईड कसं करू शकता, बघा इथं ॲरोच्या समोर इथं एक ऑप्शन आहे, वॉच लिस्ट डिटेल्स अँड न्यूज, इथं दिसतंय माऊसचा ॲरो गेलेला, त्यावर जर क्लिक केलं ती वॉच लिस्ट हाईड होऊन जाणार. त्याच्या जस्ट खाली एक ऑप्शन आहे, तो आहे अलर्टचा. जो अलर्ट तुम्ही लावलेला आहे तो अलर्ट तुम्हाला इथे शो होणार, ठीक आहे. त्यानंतर इथं ऑप्शन आहे ऑब्जेक्ट ट्री, त्याच्याशी सध्या रिलेटेड सांगण्यासारखं काही नाही, तर ते असू द्या, ओके. हा आहे तुमचा इंटरफेस ट्रेडिंग व्ह्यूचा, जवळपास माझ्या मते समजलंच असेल. एखादी ड्रॉइंग जर तुम्ही लावलेली असेल, सपोज हा ॲरो मी लावलेला आहे, त्या ॲरोवर क्लिक करायचं, त्याला जर डिलीट करायचं असेल तर मी डिलीटही करू शकतो. सपोज त्याचा कलर चेंज करायचा आहे तर चेंजही करू शकतो. टूल्स कसे वापरायचे ते सांगतो. सपोज हा ॲरो आहे, मला त्याचा कलर चेंज करायचा आहे, तर इथे बघा, इथं कलरचा एक ऑप्शन दिसतो, लाईन टूल्स बॅकग्राऊंड, त्यावर क्लिक करा. सपोज मला रेड पाहिजे, रेडवर क्लिक करायचं. सपोज मला हा ग्रीन पाहिजे, हा ग्रीन करू शकता, ठीक आहे. त्याची उंची तुम्ही लहान मोठी करू शकता. इथे बघा, हे 2 डॉट आहेत, एक खाली आणि एक वर. त्या 2 डॉटला माऊसच्या लेफ्ट क्लिकने पकडून तुम्ही त्याला खाली वर करून त्याची साईज कमी जास्त करू शकता, आणि इथे डिलीटचाही ऑप्शन आहे, डिलीटही करू शकता, ओके. टूल्स आपले थोडे खाली घेतो. हे झालं ॲरोचं. आता ही आहे, ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन वर जर क्लिक केलं, सपोज तुम्हाला ट्रेंड लाईन लावायची आहे कुठेतरी, सपोज हे 2 हाय दिसत आहे तुम्हाला, हे 2 हाय तुम्हाला मार्क करायचे, तर इथं क्लिक केलं, त्यानंतर इथं क्लिक केलं. आता ती सरळ होण्यासाठी तुम्ही शिफ्ट दाबू शकता. कीबोर्डवर शिफ्ट जर दाबली आणि क्लिक केलं तर ही सरळ लागलेली आहे. हिचाही कलर तुम्ही पाहिजे तसा चेंज करू शकता. सपोज रेड करायचं तर रेड करू शकता. परत यावर क्लिक केलं, तुम्हाला ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक वर क्लिक करू शकता. ज्याही पद्धतीचं तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे कलर चेंज करायचा, तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर तुम्ही ज्या लाईनवर क्लिक केल्यानंतर इथं इथं सेटिंगचं चिन्ह दिसतंय, सेटिंग वर क्लिक केलं आणि इथं बघा, तुम्ही त्याला मिडल पॉइंट वगैरे ते देऊ शकता. टेक्स्टही टाकू शकता. टेक्स्टवर क्लिक केलं, समजा तुम्हाला जसं आपल्या टेक्निकल टर्म मध्ये शिकवतो, सपोज स्ट्रॉंग टीआरएस, स्ट्रॉंग स्ट्रॉंग टीआरएस, आणि त्या टेक्स्टचं अलाइनमेंट कुठं पाहिजे, इथं टॉपला आणि सेंटरला. त्याचा कलर कोणता पाहिजे, कलर सपोज बॅकग्राऊंड व्हाईट आहे तर मी ब्लॅक घेतो. आणि त्याची हाईट, म्हणजे त्याची हाईट किती ठेवायची, 16, 18, 20, समजा 20 ठेवायची.
तो टेक्स्ट जर बोल्ड करायचा असेल तर त्याला सिलेक्ट करून तुम्ही बोल्डही करू शकता आणि ओके म्हणू शकता. हे बघा, हे झालं. त्यानंतर त्याला डिलीटही करू शकता. त्यावर क्लिक करायचं, इथं डिलीटचं ऑप्शन आहे वर, रिमूव्ह म्हणतं बघा, त्यावर क्लिक केलं डिलीट करू शकता. त्यानंतर हा आहे हॉरिझॉन्टल रे, त्यावर क्लिक केलं, सपोज हॉरिझॉन्टल रे याच्या टॉपला लावायचंय. हा, मॅग्नेटचा विषय काय आहे बघा, इथं तुम्हाला डाव्या कोपऱ्यात साईडला इथं जर क्लिक केलं तर इथं मॅग्नेटचा हे दिसतो, मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला arrow ने. हा बघा, हा जो मॅग्नेटचा ऑप्शन आहे तो कसा वर्क करतो ते सांगतो मी तुम्हाला. आता सपोज मॅग्नेट ऑन केला, त्यावर क्लिक केलं, गॉट इट म्हटलं, फर्स्ट टाइम विचारतं, बघून घ्यायचं त्यावर क्लिक करून वीक मॅग्नेट आहे की स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. शक्यतो वीक मॅग्नेट ठेवायचं. तर ह्या कॅन्डलच्या हायला तुम्हाला जर हॉरिझॉन्टल रे ठेवायचा असेल तर त्यावर क्लिक करायचं. मॅग्नेट चालू असतानाचा फायदा काय होतो की तुमचा कर्सर वर जरी असेल तर तो बरोबर ह्या कॅन्डलचा हाय घेतो. बरोबर तुम्ही ते त्याला झूम करूनही बघू शकता. हे बघा, बरोबर कॅन्डलचा हाय घेतलेला आहे. ओके, या पद्धतीने मॅग्नेट काम करतं. ठीक आहे, झालं हॉरिझॉन्टल रे. त्यानंतर समजा तुम्हाला झोन मार्क करायचा आहे. समजा 15 मिनिटाचा सपोज तुम्हाला वाटतंय की हा माझा झोन आहे, तर ते क्लिक करायचं, झोनवर क्लिक करायचं. या पद्धतीने तुम्ही झोन मार्क करू शकता. त्याचा कलर इथे बघा, बॅकग्राऊंडचा कलर तुम्ही चेंज करू शकता. सपोज तुम्हाला ग्रीन कलर ठेवायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कलर चेंज करू शकता. त्याच्या सेटिंगवर जर क्लिक केलं, समजा कुठेतरी साईडला ह्या रेक्टँगल वर क्लिक केलं, इथं सेटिंगचं चिन्ह आहे. सेटिंग वर क्लिक केलं तर इथंही तुम्ही टेक्स्ट टाकू शकता. टेक्स्ट सपोज तुम्हाला टाकायचंय की बाय झोन, कीबोर्डवरून टाईप करून घ्यायचं बाय झोन. आता तो कुठे असेल, इनसाइड. इनसाइड म्हणजे ह्या रेक्टँगलच्या मध्ये आणि सेंटरला, आणि त्याला ओके म्हटलं तर बाय झोन. त्याचा कलरही तुम्ही चेंज करू शकता. परत तिथे जाऊन इथे बघा, पाहिजे तो कलर तुम्ही ठेवू शकता. सपोज ब्लॅक ठेवला, ओके म्हटलं तर बाय झोन. त्यानंतर ह्या बॉक्सचा जर तुम्हाला मिडल लाईन पाहिजे असेल तर परत सेटिंग वर क्लिक करायचं, स्टाईल वर क्लिक करायचं. इथं बघा मिडल लाईनचा ऑप्शन आहे, त्याचाही कलर तुम्ही पाहिजे तसा तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. ओके, त्याला डिलीट करतो. त्यानंतर आहे लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. बऱ्याच वेळा सचिन सर आपल्याला आर आर देतात. सपोज हा आर आर दिलेला आहे त्यांनी. याचा अर्थ काय, तर हा रेड आणि ग्रीन ही जी लाईन आहे बघा, मी हॉरिझॉन्टल प्लेन दाखवतो तुम्हाला. ही जी लाईन आहे म्हणजे इथे तुमचा स्टॉप लॉस आहे. हा तुमचा स्टॉप लॉस आहे, म्हणजे 4,059.280 इथे तुम्हाला प्राइस दिसत असेल. हा तुमचा स्टॉप लॉस आहे. इथे एंट्री झालेली आहे आणि मार्केट आता जसं जसं हळूहळू वर जाणार, हा तुमचं टार्गेट आहे. हे तुमचं टार्गेट आहे. यात ह्या आर आर चा अर्थ असा होतो, रिस्क रिवॉर्ड म्हणता याला. हे लॉंग पोझिशन म्हणजे काय की बायची पोझिशन घेतलेली असेल तर असं लावता. ठीक आहे. त्यानंतर ही शॉर्ट पोझिशन म्हणजे सेलची पोझिशन. सपोज इथून कुठून तरी शॉर्ट केलेलं आहे इथून, हा तुमचा स्टॉप लॉस ठेवलेला आहे कॅन्डलचा हाय, आणि हा तुमचा, हे तुमचं टार्गेट. तर इथं कुठेतरी एंट्री घेतलेली आहे, हा स्टॉप लॉस आहे आणि हे टार्गेट आहे. याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, हा ब्रश आहे. ब्रशने तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काही ड्रॉइंग करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. इथून डिलीटचा एक ऑप्शन आहे बघा इथं, हे मी ऑलरेडी सांगितलंच आहे. हा बघा, इथं डाव्या साईडला डिलीटचा ऑप्शन आहे. तुम्ही रिमूव्ह ऑल किंवा रिमूव्ह 3 ड्रॉइंग, किती ड्रॉइंग्स आहे तेही सांगतं. त्या ड्रॉइंग एकाच वेळेस तुम्ही डिलीट करू शकता. हा सर्कल, सर्कल पाहिजे तिथं तुम्ही ड्रॉ करू शकता, पाहिजे तितका लहान मोठा त्याला करू शकता. हे ड्रॉइंगचे फायदे आहेत. ओके,
आता ट्रेडिंग कशी करायची, त्याचं अनालिसिस कसं करायचं, हे आपण मोबाईल आणि पीसी किंवा लॅपटॉप दोघं याच्यावर बघितलं. पण ट्रेडिंग कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये करायची, ऍक्च्युअल ट्रेडिंग कुठे करायची, काय करायचं, तर ते आहे मेटा ट्रेडर 5 ऍप. आता त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. ओके. आता यात कोणाला काही प्रश्न आहेत का? इथपर्यंत समजलं? चॅट बॉक्स मध्ये यस नो काही टाका. ओके, ठीक आहे. तर मी परत एकदा मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आणि आपण MT5 बद्दल बघू. म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेडिंग केली जाते त्या इन्स्ट्रुमेंट बद्दल माहिती घेऊ. म्हणजेच काय, मेटा ट्रेडर 5. सेम जसं ट्रेडिंग व्यू डाउनलोड केलं, प्ले स्टोअर मध्ये जायचं, सर्च मध्ये MT5 किंवा मेटा ट्रेडर 5, मेटा ट्रेडर 5 असं सर्च केलं. मेटा ट्रेडर 5 चा शॉर्ट फॉर्म आहे MT5. इथे बघा 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय बघा, मेटा ट्रेडर 5 फॉरेक्स स्टॉक्स. ओपन केलं, इंटरफेस तुम्हाला असा दिसणार. ऍक्सेप्ट म्हणायचं, ओपन डेमो अकाउंट म्हणणार. इथं बघा क्लोजचं चिन्ह आहे, ते क्लोज करून द्यायचं. हा तुमचा इंटरफेस आहे. आता तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्रोकर यूज करा, कोणताही ब्रोकर यूज करा, तुम्हाला MT5 हे युनिव्हर्सल ऍप आहे. जवळपास 99% ब्रोकर हे MT5 लॉग इनच देतात तुम्हाला, लॉग इन आयडी पासवर्ड. कारण पूर्ण जगात MT5 वापरलं जातं. बरोबर. असा इंटरफेस येणार. सगळ्यात खाली तुम्हाला कोट्स, चार्ट, ट्रेड हिस्ट्री आणि मेसेज असे 5 ऑप्शन दिसत आहे. बरोबर. त्याबद्दलही आपण माहिती घेऊ. ओके. जसं तुम्ही ऍक्सेप्ट केलं तसं हे दिसणार. त्यानंतर तुम्हाला ज्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन केलेला असेल तो ब्रोकर तुम्हाला MT5 चा लॉग इन आयडी आणि पासवर्ड देतो. आणि तो कसा करायचा, मग इथं फाइंड ब्रोकर नाव आलेलं आहे, त्यावर क्लिक केलं. समजा आता भरपूर ब्रोकर आहेत. उदाहरणार्थ माझं अकाउंट आहे जे XY ब्रोकरकडे अकाउंट असेल, तर समजा जसं मेटा कोड्स, त्यावर क्लिक केलं. इथं बघा एक्झिस्टिंग लॉग इन टू अन एक्झिस्टिंग अकाउंट, इथं खाली लॉग इन, पासवर्ड येतं आणि सर्व्हर येतं. ठीक आहे. आणि त्यानंतर लॉग इन असा ऑप्शन येतो. लॉग इन म्हटलं की तुमचं रिअल अकाउंट ओपन होऊन जातं, ज्याही ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन केलेलं असेल त्या ब्रोकरकडे. ओके. ओके. दिसणार नाही, त्याचं कारण असं की लॉग इन करताना एक सिक्युरिटी असते, त्यामुळे हा इंटरफेस शक्यतो म्हणजे झूम कडनंच दिसत नाही. मी दाखवत नाही, अशातला काही प्रकार नाही. झूम कडनंच दिसत नाही. ओके. ओपन, तिथं एक ऑप्शन असतो ओपन अ डेमो अकाउंट. आपण सध्या डेमो अकाउंट ओपन करूया. ओके. कदाचित नाही, ते पण नाही दिसणार. पण लक्षात ठेवा, जसं 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 मी स्टेप सांगतोय तसं जसं ओपन डेमो अकाउंट वर क्लिक केलं तर फर्स्ट नेम विचारेल तुम्हाला, तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. ओके. सेकंड नेम विचारतं, त्यात सरनेम टाकायचं. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. सपोज मी माझी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केली. त्यानंतर मोबाईल नंबर विचारतं, मी माहिती फिल करतोय. त्यानंतर ईमेल आयडी विचारतो तुम्हाला. त्यानंतर सर्व्हर विचारतं, तर डेमो थ्रू द्यायचं. आणि फॉरेक्स हेज USD त्यावर क्लिक करायचं. अकाउंट टाईप लिव्हरेज 1:500 घ्यायचं, जे तुम्हाला ब्रोकर तुमचा ऑटोमॅटिक देतो. ऍक्सेप्ट म्हणायचं, रजिस्टर. हे डेमो अकाउंट साठी आहे, लक्षात ठेवा, हे डेमो अकाउंट साठी आहे. डन म्हणायचं. हे बघा, हे डेमो अकाउंट ओपन झालेलं आहे. इथं बघा उजव्या कोपऱ्यात वर डेमो म्हणून सुद्धा येतं. 3000 USD आहेत. ठीक आहे. बघा, सगळ्यात खाली ऑप्शन आहेत कोट, चार्ट,
ट्रेड हिस्ट्री आणि मेसेज. आता याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ओके, कोट्सवर क्लिक केलं तर ह्या ऑटोमॅटिक ह्या पेअर आलेल्या असतात तिथे, बरोबर. तर ह्या पेअर सर्वप्रथम तुम्ही डिलीट करून द्यायच्या. इथं उजव्या कोपऱ्यात वर पेनाचं चिन्ह दिसतंय, उजव्या कोपऱ्यात वर, त्यावर क्लिक करायचं. डिलीटचं ऑप्शन आहे, एक डब्बा उजव्या कोपऱ्यातच वर, त्यावर क्लिक करायचं. आणि हे दोन चौकोनी बॉक्स दिसत आहे ब्लू कलर मध्ये, त्यावर क्लिक करायचं आणि परत डिलीट वर क्लिक करून सर्व पेअर ह्या डिलीट झाल्यात. ओके, आता यात पेअर कशा ऍड करायच्या मग? डिलीटच्या बाजूला एक प्लसचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करायचं. फाइंड सिम्बॉलवर क्लिक करायचं आणि आपली पेअर ऍड करून घ्यायची. XAUUSD म्हणजेच गोल्ड ऍड केली. त्यानंतर जसं BTC USD, डेमो मध्ये BTC USD पेअर नाही दाखवत. सपोज GBP USD, त्यानंतर EURO USD असं नाव आल्यानंतर त्यावर क्लिक करायचं. EURO USD ऑलरेडी ऍड आहे. त्यानंतर GBP JPY, इथं प्लसचं चिन्ह आहे बघा GBP JPY च्या समोर, त्यावर क्लिक करायचं, ऍड. तर हे बॅक करतोय मी. हे बघा, आपण ज्या ज्या पेअर ऍड केल्या त्या तुम्ही इथं बघताय. त्यानंतर ह्याच पेअर तुम्ही खाली वर सुद्धा करू शकता. सपोज तुम्हाला गोल्डची पेअर वर पाहिजे, GBP USD सर्वात खाली पाहिजे, तर इथं या चार आडव्या लाईन ज्या दिसतात त्यांच्या नावासमोर, त्यावर प्रेस करून तुम्ही त्याला खालीवर ठेवू शकता. बॅक केलं, ही वॉच लिस्ट तुमची रेडी आहे. वॉच लिस्ट रेडी आहे, यात तुम्हाला स्प्रेड दाखवतं, प्राइस दाखवते. आता जसं गोल्डचा चार्ट ओपन करायचा आहे मला, गोल्ड वर क्लिक केलं, XAUUSD, इथे 4-5 ऑप्शन येतात, न्यू ऑर्डर, चार्ट, प्रॉपर्टीज. ठीक आहे, त्यात सिम्पल चार्ट वर क्लिक करायचं, जास्त डीप मध्ये न जाता चार्ट वर क्लिक करायचं. हा चार्ट तुमच्या समोर ओपन झाला. ओके, चार्ट ओपन झाल्यानंतर महत्वाचं आता याच्यात काय आहे, तर बघा वर तुम्हाला इथे इथे प्लसचं चिन्ह दिसतंय, बरोबर. हा आहे कर्सर. तुम्हाला जर एखाद्या कॅन्डलची प्राइस बघायची असेल तर तुम्ही ती बघू शकता. ठीक आहे, परत त्याच ठिकाणी वर जर क्लिक केलं तर तो कर्सर निघून जातो. त्यानंतर त्याच्या बाजूला आहे इंडिकेटरचा ऑप्शन. तर इंडिकेटर शक्यतो आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्येच वापरतो, MT5 चार्टला वापरत नाही. आपल्याला तिथं खूप जास्त त्यात सुविधा दिलेल्या नसतात. चार्ट थोडासा खराब दिसतो, त्यामुळे आपण शक्यतो वापरत नाही, त्याला बॅक करून द्यायचं. त्यानंतर इथे M5 दिसतोय बघा, इथे हा M5 दिसतोय, त्यावर क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण टाइम फ्रेम दिसते. M1, M5, M चा अर्थ मिनिट, H चा अर्थ आहे अवर, डे चा अर्थ आहे डे, डी चा, W चा अर्थ आहे वीक आणि MN चा अर्थ आहे मंथ. तुम्ही कोणत्याही प्रकारे अनालिसिस करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं कॅन्डल टाइम फ्रेम नुसार लावू शकता. त्याचा एक शॉर्टकट ऑप्शन पण आहे, तोही तुम्हाला सांगतो. त्यानंतर हा जो ऑप्शन आहे ह्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही इथून लिमिट ऑर्डर लावू शकता. लिमिट ऑर्डर कशी लावायची, तर सपोज जसं मी सांगितलं की तुम्हाला वाटतंय तुमच्या अनालिसिस प्रमाणे, किंवा तुम्ही कुठं बाहेर जाणार आहे, रस्त्यात आहे किंवा अशा ठिकाणी जाणार आहे की जिथं नेटवर्कचा इश्यू होऊ शकतो, आणि तुम्हाला वाटतंय की मार्केट इथं खाली आल्यानंतर इथं मला बाय करायचंय पण पुढे जाऊन नेटवर्क नसेल किंवा मी ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, काही कारण असू शकतं की ज्या कारणास्तव मी परत MT5 ओपन नाही करू शकत, तर तुम्हाला इथे खाली बाय लिमिट लावू लावू शकता तुम्ही. अशा केसमध्ये तुम्हाला वाटतंय की मार्केट पुन्हा या झोन मध्ये येऊन, खालच्या झोन मध्ये येऊन परत वर जाऊ शकतं, असं तुमचं अनालिसिस जर असेल, तर या केसमध्ये तुम्ही बाय लिमिट किंवा मार्केट इथं म्हणजे वरपर्यंत येऊन इथून परत खाली जाऊ शकतं, तर अशा केसमध्ये तुम्ही बाय लिमिट आणि सेल लिमिट लावू शकता. त्याला स्टॉप लॉस आणि टार्गेटही लावू शकता. ते कसं दाखवतो. समजा इथं खाली 4068.30 ला मार्केट येऊन परत बाईंगला जाऊ शकता, असं माझं अनालिसिस आहे. या केसमध्ये मला बाय लिमिट लावायचं आहे, तर त्या इथं या गोलवर क्लिक केलं, इथं बाय लिमिट लावलं मी, आणि
स्टॉप लॉस लावायचा आहे बघा, खाली सगळ्यात खाली तुम्हाला बाय लिमिट, त्याच्या बाजूला SL, त्याच्या बाजूला TP आणि त्याच्या बाजूला ऍरो दिसतोय. तर तुम्ही SL आणि TP सुद्धा इथूनच लावू शकता. इथं तुमची एंट्री होऊ शकते. असं तुम्हाला वाटतं की इथं इथपर्यंत मार्केट येईल आणि स्टॉप लॉस तुम्हाला वाटते की या कॅन्डलच्या खाली ठेवायचा आहे. इथं कुठंतरी स्टॉप लॉस ठेवायचा आहे. तर या लाईनवर तुम्ही क्लिक करून त्याला खाली वर करू शकता. तसंच एंट्री लाईन वरही तुम्ही क्लिक करून त्याला खाली वर करू शकता. सपोज इथपर्यंत मला बाय लिमिट लावायचंय. माझा स्टॉप लॉस इथे असेल 4061.55 ला आणि टार्गेट माझं असेल 4110 ला. बरोबर. आता 4110 एक्झॅक्ट येत नाही. इथं खूप खालीवर केलं तर शक्यतो येतो. पण ते खालीवर करताना शक्यतो ते एक्झॅक्ट येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, फक्त एंट्री प्लेस करून घ्यायची. या ॲरोवर खाली सगळ्यात खाली ॲरो दिसत असेल, टीपीच्या बाजूला ब्लू ॲरो, त्यावर क्लिक करायचं आणि इथून तुम्ही तुमची प्राइस चेंज करू शकता. सपोज तुम्हाला टार्गेट जर ठेवायचं असेल 4110 ही प्राइस ठेवायची असेल टार्गेटची, तर बघा तुम्हाला राईट साईडला खाली ग्रीन लाईन आहे, त्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही तिथं प्राइस एडिट करू शकता 4110. आणि सपोज तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे 4062, तोही तुम्ही एडिट करू शकता इथं लेफ्ट साईडला क्लिक करून. त्यानंतर प्राइस समजा तुम्हाला बरोबर 4070 ला किंवा 68च ठेवू आपण, 68 ला आली तर तिथं बाय झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. त्यानंतर इथून वर तुम्ही लॉट साईजही वाढवू शकता. सगळ्यात मायक्रो लॉट साईज आहे 0.01, हे तुम्हाला शिकवलंच आहे सरांनी. आणि त्यानंतर ऑनवर्ड तुम्ही कितीही वाढवू शकता 0.02. तिथं जर क्लिक केलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लॉट साईज वाढवू शकता. मला सपोज 0.04 ठेवायचे आहे, 0.04. आणि इथं खाली प्लेसचं ऑप्शन आहे, प्लेस म्हटलं तर हा चार्टवर तुम्हाला इथे लागलेला दिसेल. ओके. बघा इथं जर क्लिक केलं तर बरोबर मी ज्या प्राइस एडिट केलेल्या होत्या त्या तुम्हाला दाखवतं. 0.04 ने मी बाय लिमिट लावलेलं आहे 4068 ला. माझा स्टॉप लॉस आहे 4062. इथे उजव्या कोपऱ्यात दाखवतं तुम्हाला आणि माझा टार्गेट आहे 4110. बरोबर, राऊंड फिगर अमाऊंट मी टाकलेली आहे. आता त्यात अजून एक काय दाखवतो तुम्हाला, जर सपोज तुमचा स्टॉप लॉस जर हिट झाला तर तुमचा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तुम्हाला होणारा लॉस हा $24 असेल, हे तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दाखवतं बघा. SL -$24. बरोबर. आणि जर तुमचं टार्गेट हिट झालंच, 4200 पॉईंटचं टार्गेट आहे, ठीक आहे, ते जर हिट झालं तर $168 तुम्हाला भेटतील. मग तुमचा ब्रोकर तुम्हाला ज्या पद्धतीने हे देत असेल एक्सचेंज, तुम्ही त्या पद्धतीने ते काउंट करू शकता. 168 × 85 जे पण होतील ते, पण हे इथं दाखवतं. ओके. हीच ऑर्डर लावलेली लिमिट ऑर्डर तुम्ही डिलीटही करू शकता. त्यावर कोणत्याही ह्या 3 लाईन पैकी कुठेही डिलीट क्लिक करून इथे डिलीटचं ऑप्शन आहे, ती डिलीटही करू शकता. डिलीट म्हटलं लिमिट ऑर्डर डिलीट होते. ओके. सेम सेल सेल ऑर्डर तुम्ही लावू शकता. प्राइस ज्या वेळेस मार्केट वर असतं त्यावेळेस खाली तुम्ही बाय लिमिट लावू शकता आणि मार्केट प्राइसच्या वर ज्या वेळेस लाईन घेऊन जाता त्यावेळेस तुम्ही सेल लिमिट लावू शकता. हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर हा एक ऑप्शन आहे बघा, इथे वर उजव्या कोपऱ्यामध्ये, त्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही इथूनच सेल आणि बाय करू शकता. करंट मार्केट प्राइसला तुम्ही सेल आणि बाय करू शकता. सर्वात मध्ये इथे तुम्हाला हा बघा, इथून तुम्ही लॉट साईज चेंज करू शकता. कशी ती दाखवतो. त्यावर क्लिक करायचं, 0.01 जिथं लिहिलं आहे त्यावर क्लिक करायचं. तुम्ही तुमच्या मनी मॅनेजमेंट प्रमाणे, तुमच्या अकाउंट साईज प्रमाणे इथे तुम्ही लॉट साईज ठेवू शकता. सपोज मला वाटतंय की 0.02 ने मला ट्रेड करायचं आहे, म्हणजे मार्केट एक्झिक्युशन ऍज इट इज प्राइसला मला एंट्री प्लेस करायची आहे. सपोज बाय करायचं मला 0.02 ने, 0.02 क्लिक केलं, बाय म्हटलो. फर्स्ट टाइम तुम्हाला डिस्क्लेमर येणार, तिथं ऍक्सेप्ट करायचं, ओके म्हणायचं आणि परत एकदा बाय म्हणायचं. हे फक्त फर्स्ट टाइम डिस्क्लेमर येतं, सेकंड टाइम येत नाही.
तुम्ही डायरेक्ट इथं बाय सेल करू शकता. बाय केलं, बायच्या लाईनवर क्लिक केलं तुम्ही बघा सगळ्यात खाली तुम्हाला क्लोज एस एल टीपी हे दाखवतंय. इथूनही तुम्ही टार्गेट टीपी लावू शकता. सपोज हा एस एल मला इथे प्लेस करायचा आहे आणि टार्गेट मला इथं 4106 ला ठेवायचं आहे आणि सगळ्यात खाली इथं ब्लू ॲरो दिसत असेल, ॲरोवर क्लिक केलं, मॉडिफाय म्हटलं, एंट्री माझी प्लेस झाली. बरोबर. आता परत या 3 लाईन पैकी कुठेही तुम्ही क्लिक केलं, सपोज टीपीच्या लाईनवर क्लिक केलं, तर मला इथं दाखवतं मी 0.02 ने एंट्री घेतलेली आहे. त्याच्या बाजूला दाखवतंय की $2.30-32 ने मी प्रॉफिटमध्ये आहे. आता परत कमी झालं बघा प्रॉफिट. आणि जर माझा स्टॉप लॉस हिट झाला तर माझे $11.76 जातील आणि टार्गेट हिट झालं तर $28.64 मी प्रॉफिट कमी होईल. बरोबर. सेम सगळ्यात खाली जे 5 ऑप्शन आहे, कोट, चार्ट, ट्रेड, हिस्ट्री आणि मेसेज, जी एंट्री आता तुम्ही घेतलेली आहे ती तुम्हाला ट्रेड मध्ये दाखवल. ट्रेडवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला त्या एंट्रीचं प्रॉफिट आणि लॉस शो होतो. यावर जर क्लिक केलं इथे या बॉक्समध्ये इथे कुठेही क्लिक केलं तर तुम्हाला त्याचा एस एल ही दाखवतो, टार्गेटही दाखवतं आणि ती एंट्री प्रॉफिट मध्ये चालू आहे की लॉस मध्ये चालू आहे तेही तुम्हाला दाखवतं. ओके. ती एंट्री तुम्ही मॉडिफाय इथूनही करू शकता. यावर जर क्लिक करून ठेवलं तर इथून क्लोज करू शकता. एक क्लोजचा ऑप्शन आहे, मॉडिफायचा ऑप्शन आहे. मॉडिफाय म्हणजे काय, तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस मॉडिफाय करायचा असेल, सपोज मॉडिफाय वर मी क्लिक केलं तर बघा डाव्या कोपऱ्यात स्टॉप लॉस आणि उजव्या कोपऱ्यात टार्गेट, हे लक्षात ठेवायचं नेहमी. ग्रीन टार्गेट असतो आणि रेड मध्ये स्टॉप लॉस असतो. स्टॉप लॉस सपोज मला थोडं खाली घ्यायचं आहे 85 ला, 85 वर क्लिक केलं आणि 41.0.73 न ठेवता 41.05 करायचं आहे मला टार्गेट. 5 केलं आणि मॉडिफाय म्हटलो आणि परत एकदा चार्ट वर क्लिक केलं. खाली चार्टचा ऑप्शन आहे, सर्वात खाली चार्टवर क्लिक केलं तर इथं तुम्ही बघू शकता. मी इथं क्लिक केलं बरोबर एस एल माझा 4085 ला आलेला आहे आणि टार्गेट माझं 41.05 म्हणजे 4105 ला माझं टार्गेट आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे माझं आता प्रॉफिट आणि लॉसही दाखवतोय. लॉस जर झाला तर 14.82, प्रॉफिट जर झाला तर 25.18 हे दाखवतोय. बरोबर. ट्रेडवर क्लिक केलं. आता अगदी महत्वाचा पॉईंट सचिन सर नेहमी सांगता, रिस्क फ्री करा. रिस्क फ्री म्हणजे काय, तर ज्या वेळेस तुम्ही 0.02 ने लॉट घेता, ऑनवर्ड तुम्ही किती लॉट साईज वाढवू शकता. मी सिंपल उदाहरण देतोय, 0.02 ने जर तुम्ही लॉट घेतलेला असेल तर एक लॉट तुम्हाला रिस्क फ्री साठी बुक करायचा असतो. आता रिस्क फ्री म्हणजे काय, सिंपल 4092.41 ला तुम्ही एंट्री घेतलेली आहे आणि तुमचा स्टॉप लॉस आहे 4085. तर 7 पॉईंटचा हा जो गॅप आहे, पूर्ण 7 पॉईंटने ज्यावेळेस मार्केट वर जाईल म्हणजे 92 मध्ये जर 7 पॉईंट ऍड केले तर मे बी 99 पॉईंट होता, 4099 ला ज्यावेळेस मार्केट जाणार त्यावेळेस तुम्हाला एक लॉट क्लोज करायचा आहे. मग तो कसा करणार, तर त्या इथं क्लिक करून ठेवायचं, क्लोज पोझिशन म्हणायचं आणि इथं बघा हा एक बॉक्स आहे -0.01चा आणि हा एक बॉक्स आहे +0.01चा आणि त्यामध्ये तुमचा लॉट आहे. बरोबर. दिसलंच असेल. तर इथे शॉर्ट करताना म्हणजे रिस्क फ्री करताना, आता सपोज ही एंट्री तुमची प्रॉफिट मध्ये आलेली आहे आणि तिथे तुम्हाला रिस्क फ्री करायला सांगितलं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला क्लोज विथ प्रॉफिट दिसेल. आता लॉस मध्ये चालू आहे, मी फक्त उदाहरण देतोय. ज्या वेळेस रिस्क फ्री करायला सांगता सर त्यावेळेस क्लोज विथ प्रॉफिट आहे बघा, आता प्रॉफिट चालू आहे तर क्लोज विथ प्रॉफिट दाखवेल आणि तितके डॉलर तुम्हाला दाखवेल आणि वर जिथं मी -0.01 दाखवलं त्या ठिकाणी तुम्हाला एक सेकंड, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा इथं मध्यभागी 0.01 झालं आणि क्लोज विथ प्रॉफिट त्यावर क्लिक करायचं. जसंही क्लिक करणार तुमचा एक लॉट बुक झालेला आहे. हिस्ट्रीवर जर क्लिक केलं, हिस्ट्री, एक लॉट बुक झालेला आहे. इथं आता तुम्हाला रनिंग लॉट तुम्हाला 0.01 दाखवणार. ठीक आहे, हिस्ट्री मध्ये दाखवायला हवं.
हम्म. हे बघा, हिस्ट्रीमध्ये हिस्ट्रीवर जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला दाखवेल की तुमचा टोटल लॉट होता 0.02 पैकी तुम्ही एक लॉट बुक केलेला आहे 0.01. त्याचा प्रॉफिट किंवा लॉस तो इथं दाखवणार. आता ती लॉस मध्ये बुक झालेली आहे म्हणून रिस्क फ्री शक्यतो आपण प्रॉफिट मध्ये असतानाच करतो. पण मी तुम्हाला सॅम्पल म्हणजे डेमो दाखवतोय त्यामुळे. ओके. त्यानंतर हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर इथं एक कॅलेंडरचा ऑप्शन दिसतोय. हा बघा, हा कॅलेंडरचा ऑप्शन आहे. त्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही जो जो काही ट्रेड ट्रेड केलेले आहेत, अ, त्यात प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे काय ते तुम्ही बघू शकता. कसं टुडे आजचा प्रॉफिट किंवा लॉस इथं शो होतो. त्यानंतर परत कॅलेंडरवर क्लिक केलं तर लास्ट वीकचा तुमचा प्रॉफिट किंवा लॉस इथे दाखवेल. त्यानंतर परत कॅलेंडरवर क्लिक केलं तर लास्ट मंथ मध्ये तुम्ही किती प्रॉफिट मध्ये होता, किती लॉस मध्ये होता. तसंच लास्ट 3 मंथचं पण लॉस प्रॉफिट तुम्ही काढू शकता. कस्टम पिरियड त्यावर जर क्लिक केलं तर सपोज तुम्हाला 20 तारखेपासून 20 तारखेवर क्लिक केलं आणि 22 तारीख 22 तारखेपर्यंत तुम्ही किती प्रॉफिट किंवा लॉस केलाय ते तुम्ही बघू शकता. ओके म्हटलं. आता आपण आत्ताच अकाउंट ओपन केलंय त्यामुळे हिस्ट्री दाखवणार नाही. तुमचं अकाउंट जर जुनं असेल तर ते दाखवू शकता. ओके. हा ऑप्शन हिस्ट्री आणि कॅलेंडर असा आहे. आता यात तुम्हाला काय समजलं नाही हे सांगा. इथपर्यंतच आपलं सेशन होतं बेसिक. काही अजून राहिला असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता सिम्पली मी फक्त रेकॉर्डिंग स्टॉप करतो.